धनु राशी 29 जून 2026 पौर्णिमा विशेष नशिबाला मिळणार नवी दिशा। धनु राशी आज आपण जाणून घेणार आहोत तुमच्यासाठी 29 जून 2026 रोजी येणारी ज्येष्ठ पौर्णिमा कोणते नवीन बदल घेऊन येत आहे। या दिवशी कोणत्या शुभ शक्यता निर्माण होत आहेत आणि कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती होऊ शकते आणि विश्व तुमच्या आयुष्यासाठी कोणता विशेष संदेश देत आहे। मंडळी, प्रत्येक पौर्णिमेला चंद्र आपल्या पूर्ण तेजामध्ये असतो, पण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही केवळ खगोलशास्त्रीय घटना नसून भारतीय संस्कृतीमध्ये ती वटपौर्णिमा ज्ञान, आत्मविश्वास, नव्या संकल्पांची सुरुवात आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक मानली जाते। या दिवशी मनातील नकारात्मक विचार दूर करून नवीन ध्येय निश्चित करण्याची प्रेरणा मिळते। यंदाची 29 जून 2026 ची वटपौर्णिमा धनु राशीच्या व्यक्तींसाठी विशेष उत्साह, नवीन दिशा आणि आशेचा किरण घेऊन येऊ शकते। गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्ही अनेक गोष्टींबाबत संभ्रमात असाल। काही योजना पूर्ण झाल्या नसतील, काही निर्णय पुढे ढकलावे लागले असतील किंवा योग्य वेळेची प्रतीक्षा करावी लागली असेल, परंतु आता परिस्थिती हळूहळू बदलण्याचे संकेत दिसत आहेत। तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडू शकतात ज्या सुरुवातीला साध्या वाटतील, पण पुढे त्या मोठ्या यशाचे कारण ठरतील। धनु राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे, त्यामुळे या राशीच्या व्यक्तींमध्ये ज्ञानाची ओढ, मोठी स्वप्ने पाहण्याची क्षमता, सकारात्मक विचार आणि सतत पुढे जाण्याची वृत्ती असते। तुम्हाला एका जागी थांबणे आवडत नाही। नवीन गोष्टी शिकणे, नवीन अनुभव घेणे आणि स्वतःचा विकास करणे हा तुमचा स्वभाव असतो। याच स्वभावामुळे कधी-कधी तुम्ही मोठे ध्येय ठरवता, पण त्यासाठी आवश्यक असलेला संयम कमी पडतो। ज्येष्ठ पौर्णिमेची ऊर्जा तुम्हाला उत्साहासोबत सातत्याचे महत्त्व देखील शिकवणार आहे, कारण या काळात लहान लहान प्रयत्नच मोठ्या यशाचा पाया ठरतील। विशेष म्हणजे या पौर्णिमेनंतर तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल होऊ शकतो। जे प्रश्न तुम्हाला अनेक दिवस अस्वस्थ करत होते त्यांची उत्तरे हळूहळू मिळू लागतील। काही व्यक्तींना नवीन मार्गदर्शक, गुरु किंवा अनुभवी व्यक्तीची साथ मिळेल। त्यांच्या एका सल्ल्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते। हा काळ फक्त नशीब बदलण्याचा नाही, तर स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा आहे। अनेक धनुराशीच्या व्यक्तींना स्वतःची क्षमता नव्याने ओळखता येईल। ज्या गोष्टी करण्यास आतापर्यंत भीती वाटत होती त्याच गोष्टी आता आत्मविश्वासाने करण्याची प्रेरणा मिळेल। करिअरच्या दृष्टीने पाहिले तर हा काळ नवीन कौशल्य शिकण्यासाठी, नवीन योजना सुरू करण्यासाठी आणि स्वतःचा दर्जा उंचावण्यासाठी अनुकूल आहे। नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदारी मिळू शकते। व्यवसाय करणाऱ्यांना विस्ताराचे नवीन मार्ग सापडू शकतात। विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे। अभ्यासामध्ये लक्ष वाढेल, नवीन विषय समजून घेण्याची क्षमता अधिक चांगली होईल। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठीही हा काळ प्रेरणादायी ठरू शकतो। आर्थिक बाबतीतही काही सकारात्मक बदल दिसतील। मोठा अचानक धनलाभ होईल असे म्हणण्यापेक्षा उत्पन्नाची स्थिर आणि विश्वासार्ह मार्ग तयार होण्याची प्रक्रिया सुरू होईल। भविष्यात आर्थिक सुरक्षितता मिळवण्यासाठी हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो। कौटुंबिक जीवनातही आनंदाचे वातावरण राहील। काही जुने मतभेद मिळतील, घरामध्ये परस्पर विश्वास वाढेल। काही कुटुंबामध्ये शुभकार्याची तयारी सुरू होऊ शकते। आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर ही पौर्णिमा तुम्हाला कृतज्ञता शिकवणारी आहे। जे आहे त्याबद्दल समाधान व्यक्त केले तर जे हवे आहे त्याचे मार्गही खुले होतात। त्यामुळे या काळात नकारात्मक विचारांऐवजी सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारणे तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल। विश्व या पौर्णिमेद्वारे तुम्हाला एक विशेष संदेश देत आहे। तुमचा प्रवास अजून संपलेला नाही। अनेक मोठ्या संधी अजून तुमच्या वाटेवर आहेत। योग्य वेळ आल्यावर प्रत्येक प्रयत्नाचे फळ नक्की मिळेल। धनु राशी 29 जून 2026 पौर्णिमेचे विशेष भविष्य। या काळात तुम्हाला काही संकेत मिळणार आहेत। त्यातील पहिला संकेत आहे धनु राशीच्या व्यक्तींसाठी या पौर्णिमेचा आणखी एक महत्त्वाचा संकेत म्हणजे नवीन दार उघडण्याची अनपेक्षित संधी। अनेकदा आपण एका मार्गावर चालत असतो, पण नियती आपल्यासाठी त्याहून अधिक चांगला मार्ग राखून ठेवलेला असतो। 29 जूनची पौर्णिमा अशीच एखादी नवीन दिशा दाखवू शकते। काही जणांना अचानक एखादा जुन्या मित्राचा फोन येईल, तर काहींना पूर्वी बंद झालेली संधी पुन्हा मिळेल। काहींसाठी हा काळ नवीन व्यवसाय, नवीन नोकरी किंवा नवीन जबाबदारी स्वीकारण्याचा असू शकतो। विशेष म्हणजे ही संधी सुरुवातीला लहान वाटली तरी पुढील काही महिन्यात ती मोठ्या यशाचे कारण बनू शकते। या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच आत्मविश्वास दिसून येईल। लोक तुमच्या विचारांकडे लक्ष देतील। तुम्ही बोललेले शब्द अनेकांना प्रेरणा देतील।
त्यामुळे कोणताही निर्णय घेताना घाई करू नका, पण स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. आर्थिक दृष्टिकोनातूनही ही पौर्णिमा आशादायक आहे. एखादे रखडलेले काम पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. काहींना अडकलेले पैसे मिळू शकतात, तर काहींना नवीन उत्पन्नाचे स्रोत सापडतील. मात्र खर्च करताना भविष्यासाठी मोठी बचत करण्याचा विचार नक्की करा. कुटुंबातही सकारात्मक बदल दिसतील. गैरसमज दूर होण्यास सुरुवात होईल. घरातील एखादी व्यक्ती तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. अनेक दिवसांपासून तणावात असलेल्या नात्यांमध्ये संवाद वाढेल आणि विश्वास पुन्हा निर्माण होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष प्रेरणादायी आहे. अभ्यासात मन लागेल. स्पर्धा परीक्षा, मुलाखती किंवा प्रवेश प्रक्रियेत चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. मेहनतीला योग्य दिशा मिळाल्यास यश दूर राहणार नाही. प्रेमसंबंधात असलेल्यांसाठी ही पौर्णिमा काही आनंददायी क्षण घेऊन येऊ शकते. नात्यातील दुरावा कमी होईल. एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधल्यास भविष्यातील अनेक अडचणी सहज दूर होतील. आरोग्याच्या बाबतीत मानसिक शांतता सर्वात महत्त्वाची ठरेल. नियमित चालणे, योग, प्राणायाम किंवा ध्यान केल्यास मन आणि शरीर दोन्ही अधिक सक्षम राहतील. झोपेची वेळ निश्चित ठेवा आणि अनावश्यक ताण टाळा. आध्यात्मिकदृष्ट्या ही पौर्णिमा तुमच्या अंतर्मनाला नवीन ऊर्जा देईल. गुरुग्रहाच्या कृपेने योग्य मार्गदर्शन मिळवण्याची शक्यता आहे. एखाद्या ज्ञानी व्यक्तीला सल्ला किंवा एखादा प्रेरणादायी अनुभव तुमच्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलू शकते. धनुराशी, लक्षात ठेवा, ही पौर्णिमा फक्त नशीब बदलणारी नाही, तर स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाण्याची प्रेरणा देणारी आहे. आज घेतलेला योग्य निर्णय पुढील अनेक महिन्यांचे भविष्य उज्ज्वल करू शकतो. म्हणून भीती न बाळगता सकारात्मक विचाराने पुढे चला. विश्व तुमच्या प्रयत्नांना योग्य वेळी योग्य फळ देण्यासाठी सज्ज आहे. धनु राशीसाठी दुसरा मोठा संकेत आहे की धनु राशीच्या व्यक्तींसाठी या पौर्णिमेचा आणि अत्यंत महत्त्वाचा संकेत म्हणजे जीवनातील अपूर्ण राहिलेल्या इच्छांची पूर्तता होण्यास सुरुवात. अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून तुम्ही ज्या गोष्टीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहात त्या दिशेने आता नशीब तुमच्या बाजूने वळताना दिसेल. या पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडतील ज्यांचा तुम्ही कदाचित विचारही केला नसेल. एखादी व्यक्ती अचानक तुमच्या मदतीला धावून येईल किंवा योग्य वेळी मिळालेला एक सल्ला तुमच्या भविष्यात मोठा बदल घडवू शकतो. त्यामुळे या काळात प्रत्येक संधीचे स्वागत करा. व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. नवीन प्रकल्प, बढती किंवा जबाबदारी मिळण्याची शक्यता वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन करार किंवा विस्ताराची संधी मिळू शकते. आर्थिक बाबतीत हा काळ हळूहळू स्थिरता देणार आहे. अचानक मोठा लाभ मिळेलच असे नाही, पण पैशांचा प्रवाह सुधारू लागेल. गुंतवणुकीबाबत योग्य निर्णय घेतल्यास भविष्यात त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास आर्थिक सुरक्षितता वाढेल. घरामध्ये एखादा शुभप्रसंग, धार्मिक कार्य किंवा आनंदाची बातमी मिळू शकते. कुटुंबातील वातावरण पूर्वीपेक्षा अधिक प्रेमळ आणि शांत राहील. घरातील मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षण वाढेल. लोक तुमच्या मतांचा आदर करतील. समाजात तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. काही व्यक्तींना नवीन ओळखीमुळे भविष्यात मोठा लाभ मिळू शकतो. आध्यात्मिकदृष्ट्या ही वेळ तुमच्या मनातील भीती आणि संभ्रम दूर करणारी ठरेल. तुम्हाला योग्य दिशा मिळेल आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. चंद्राच्या शुभ ऊर्जेमुळे मन अधिक शांत आणि सकारात्मक राहील. धनुराशी, 29 जून 2026च्या पौर्णिमेचा तिसरा मोठा संकेत आहे की धनुराशीच्या व्यक्तींसाठी या पौर्णिमेची आणखी एक महत्त्वाचा संकेत म्हणजे योग्य वेळी योग्य व्यक्तीची भेट. प्रत्येकाच्या आयुष्यात काही व्यक्ती अशा येतात ज्या नशीब बदलण्याचे कारण ठरतात. 29 जून 2026च्या पौर्णिमेनंतर अशा एका महत्त्वाच्या व्यक्तीचा प्रवेश तुमच्या आयुष्यात होण्याची शक्यता दिसून येते. ही व्यक्ती तुमचा नातेवाईक, मित्र, गुरु, वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक भागीदार किंवा अगदी नवीन ओळखीतील कोणीही असू शकते. सुरुवातीला ही भेट सामान्य वाटेल, पण पुढे जाऊन याच व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यात मोठी प्रगती होऊ शकते. विशेष म्हणजे या काळात तुम्हाला स्वतःची लपलेली क्षमता ओळखण्याची संधी मिळेल. अनेक धनुराशीच्या व्यक्तींनी आतापर्यंत स्वतःच्या कौशल्याकडे दुर्लक्ष केले असेल, परंतु ही पौर्णिमा तुम्हाला तुमच्या खऱ्या ताकदीची जाणीव करून देईल. त्यामुळे नवीन कौशल्य शिकणे, स्वतःचा व्यवसाय सुरू करणे, ऑनलाईन काम, शिक्षण किंवा नवीन प्रकल्प यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल ठरू शकतो. या काळात तुमचे बोलणे अधिक प्रभावी होईल. लोक तुमच्या विचारांना महत्त्व देतील.
एखाद्या सभेत, मुलाखतीत, बैठकीत किंवा सामाजिक कार्यक्रमात तुम्ही केलेली एक छोटी कृतीही तुमच्यासाठी मोठी संधी निर्माण करू शकते. आर्थिकदृष्ट्याही एक सकारात्मक बदल दिसेल. पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ आता मिळू लागेल. काहींना बोनस, प्रोत्साहनपर रक्कम किंवा अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग मिळू शकतो. मात्र यावेळी मिळणाऱ्या पैशांचा योग्य वापर केल्यास भविष्यात मोठी आर्थिक सुरक्षितता निर्माण होईल. हा संकेत सांगतो की 29 जून 2026 ची ही पौर्णिमा तुमच्या आयुष्यात केवळ घटना घडवणार नाही, तर योग्य व्यक्ती, योग्य निर्णय आणि योग्य वेळ यांचा सुंदर संगम घडवून तुमच्या प्रगतीचा नवीन अध्याय सुरू करू शकते.